डॉक्टर, तुमचे आभार कसे मानू हेच कळत नाहीये. आम्हाला हे सगळं अनुभवायला मिळतंय ते फक्त तुमच्यामुळे. खरंच तुमचे खूप खूप आभार. मला आवडतं इतरांना आनंद द्यायला. त्यांच्या आनंदातच माझा आनंद असतो. आणि आज मी तुम्हाला आनंद देणार आहे. जा, या त्रासातून मुक्त व्हा. डॉक्टर, 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 काय झालं हसायला? सांगा ना डॉक्टर, का हसताय? मला माझा एक पेशंट आठवला. त्याला उंचीची खूप भीती वाटायची. त्याची उंचीची भीती काढण्यासाठी मी त्याला एकदा लोणावळ्याला घेऊन गेलो होतो, खूप उंच डोंगरावर. त्याने मला खूप शिव्या घातल्या. का? कारण तो उंचीला घाबरत होता. नंतर त्याला खूप भारी वाटायला लागलं. आता तो एकटा जातो खूप उंच उंच ठिकाणी, ट्रेकिंग वगैरे करतो. अचानक मला त्याची आठवण आली. तुम्हाला एक गोष्ट दाखवली ना की तुम्ही सुद्धा हसणार आहात. कुठली गोष्ट? त्यासाठी तुम्हाला डोळे बंद करावे लागतील. अगं, कशाला डोळे बंद करायचे? काय हो, मी सांगते म्हणून करा ना प्लीज. उघडू का? नाही, आता उघडा. हे बघा, हे काय? एका स्पर्धेत जिंकलेलं गिफ्ट आहे. अरे वा, कॉंग्रॅट्स. डॉक्टरांना भी बोला की कॉंग्रॅच्युलेशन. या दोघांनी भी तो गेम जिंकलाय. कसली स्पर्धा होती? बेस्ट कपल. अहो, काय झालं, गंमतच झाली. मी आणि डॉक्टर फिरत फिरत चुकून त्या स्पर्धेच्या ठिकाणी गेलो आणि त्या लोकांनी आमच्या दोघांना कपल समजलं, म्हणून खेळलो. हो ना, आम्ही सुरुवातीला खूप नकार दिला, पण त्यांनी आम्हाला खूप आग्रह केला. मग आमचा नाईलाज झाला. हो ना, मनात नसताना बी खेळले आणि तरी बी जिंकले. गंमतच आहे ना. आणि अजून एक गंमत झाली. हे दोघं मला एकटीला सोडूनच फिरायला गेले. डिंपल, अगं काही बोलतेस का? आम्ही तुला सोडून नव्हतो गेलो. तूच तुझ्या बेंदळेपणामुळे हरवली होतीस. आणि आमचा निम्मा वेळ तुला शोधण्यातच गेला. फिरायचं राहिलं बाजूला. मंजू, तुला आठवतंय लग्नानंतर सोसायटीतल्या सगळ्या कार्यक्रमात तू भाग घ्यायचीस आणि सगळी बक्षिसं मिळवायचीस. आज परत तुला हे बक्षीस मिळताना पाहून खूप आनंद होतोय. खरंच खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू सो मच. अहो, हे काय, तुमचे डोळे का पाणावलेत? अगं नाही, आतापर्यंत तू सगळ्या स्पर्धेत भाग घ्यायचीस आणि बक्षिसं मिळवली आहेत. आपण जेव्हा एका स्पर्धेत भाग घ्यायचो ना, तेव्हा आपण नेहमी हारायचो. ती म्हणजे बेस्ट कपलची स्पर्धा. माझ्यामुळे तुला आवड कधी जिंकताच आला नाही, कारण मी कधी बेस्ट पार्टनर होऊच शकलो नाही. पण आज छान वाटत, माझ्याशिवाय का असे ना तुला हा अवॉर्ड मिळाला. हा, असं का बोलताय तुम्ही? माझ्यासाठी तुम्हीच बेस्ट कपल आहात. म्हणजे जेवढं मंजुळा तुमच्यासाठी करते तेवढंच तुम्ही तिच्यासाठी करता. बायकोवर विश्वास असणं, तिची साथ देणं सोपं नसतं. हो, माझ्यासाठी तुम्ही सुद्धा बेस्टच आहात. आपण सगळेच बेस्ट आहोत. आणि इथलं जेवण बी बेस्ट आहे. मला ना लय भूक लागली. आपण जेवायचं का? हो, चालेल. हो, चला. नाम्या,
ए नाम्या, काय झालं रे? हा का रडायला लागलायस? तू जवळचं कोणी गेलं काय? कोण? ए माकडा, अरे काय बोलायला लागलायस तू? सुधबीर गेले काय तुझे? मंजू महाबळेश्वरला गेली. अरे ती गेली तर जाऊ दे ना, तुझ्या का पोटात दुखतंय? पण ती डॉक्टर संग गेली. मला एकदा बोलली असती ना की मला महाबळेश्वरला जायचंय, तर मी अख्खा महाबळेश्वर इकडे आणला असता. तर अरे महाबळेश्वर म्हणजे तुझ्या दुकानातला माल नाही वैर, हा? ते सायकलवर टाकून इथं आणायला. मग मी तिला तिकडे घेऊन गेलो असतो आणि महाबळेश्वर फिरून आणला असता. हा, अरे 1 रुपयाची चुन्याची डबी सोडत नाहीस कधी तू, आणि आला मोठा सांगायला लागलाय मंजूला घेऊन महाबळेश्वरला फिरायला जाणारा. तुझं रडगाणं बंद कर आणि मला सामान दे. नाही देणार, कुणाला बी सामान नाही देणार. माझ्या घरात अंधार असताना दुसऱ्यांच्या घरात दिवा नाही पेटणार. यो माझ्यावर अन्याय आहे. ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं. लका हे पाकच कामातलं गेले. आता ह्याला मलाच वटणी आणावं लागेल. आता का नाही सगळं सामान मी घेतो, ते बी फुकाट. हा बजा 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 दे इकडं. का आलास का वटणीवर? हे गे लिस्ट आणि त्यातलं जे काही सामान असेल का नाही पटकन भरून दे. 1 लिटर तेल, ए 1 लिटर दूध आणि 1 किलो शेंगताल असेल ते. बजा बापू, तुला पोलीस स्टेशनला यायला लागेल, साहेबांनी बोलवले. का हो? झाले काय? तुझं आणि सुरेश बापूचं चांगलं होतं ना? होय तर होतं की. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय, चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवूया. महत्वाचा पुरावा हाती लागलाय. डॉक्टरांना बोलवायचं म्हणत होते, तू येऊन जा. होय होय चालतंय की, ये तू. मंगल, टोनी जेवला का ग? हा वयच खाल्लंय, पण राग काय अजून केला नाही. बसले रुसून. कुणाचा फोन येणार आहे का? अहो बघा की, डिम्पलचं गेल्यापासून काय फोन नाही. अगं किती काळजी करशील, ती एकटी आहे का तिकडं? बाकीची माणसं बी आहे की तिची काळजी घ्या. आतापर्यंत 2दा घरातून पळून गेली पोरगी. तेव्हा लहान होती म्हणून तिला नव्हती अक्कल. आता डॉक्टरांबरोबर आहे, हुशार झाली ती. आता नाही तशी वागणार. पण काय माहित, ती गेल्यापासून ना जीवाला लई घोर लागलाय माझ्या. अगं एवढं आहे तर तूच कर की फोन. तिच्या फोनची वाट कशाला बघतीस? वय मॅच लावते डिम्पलला फोन. काय गरज नाही फोन करायची. बाईच माझ्या करती तर करू दे की तिला. कशाला पोरीची काळजी करायची? आपल्या आई बापाने का आपल्याला मनासारखं वागू नाही दिलं, सारखं 4 भिंतीच्या आतच. ठेव तो फोन खाली. अहो पण आत्या. पण बिन काय मला सांगू नकोस. तो फोन ठेव बाजूला, नाही तर मीच फोन करून सांगल तिला तिकडच्या तिकडे जा पळून म्हणून. नाही ठेवते मी फोन. वाय तेल आण गरम करून, माझं पाय दुखत्यातले. वय आणती बघा. मंगल मी येतो. वय अहो खूप थंडी वाजतीये ना? हो ना. अरे तुम्ही इकडे काय करताय? तुमच्यासाठी तिकडे मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केले मी. काय सरप्राईज? हो चला 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 चला. या. अयो, ऐसा तो मैंने फिल्मों में देखा था. कसलं भारी आहे. हो ना, किती सुंदर अरेंजमेंट केलीये ना. ही गुलाबी थंडी आणि त्यात कॅम्प फायर, खरंच खूप मजा येईल. हे सगळं खास तुमच्यासाठी केलंय. म्हणजे हे सगळं तुम्ही? डॉक्टर, हो एवढा खर्च करायची काय गरज होती? अहो तुम्ही परत टेन्शन घेतलं. अहो पैसे काय आज आहेत उद्या नाहीयेत, आणि ते जर का कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद येण्यासाठी खर्च होणार असेल तर त्या प्रॉब्लेम काय? म्युझिक नाचा. डिंपल, मंजू तूही जा ना, एन्जॉय कर. नाही नाही नको.
हे सगळे यंगस्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये आपण कुठे उगाचच नाचायचं. अगं मग काय झालं, तुम्ही दोघी नाचा, डॉक्टर आहेत ना सोबतीला. नाही नाही, खरंच नको. डॉक्टर हिला घेऊन जा नाचायला. हो नाही नाही नाही, मलाही नाही नाचता येत. म्हणजे मी यांना लांबूनच बघेन, तुम्ही जा दोघी. डॉक्टर, इथं काय डान्सची कॉम्पिटिशन आहे का? तुम्हाला असं नाचताना कोणी नाही बघणार. चला बरं तुम्ही दोघं, चला. मंजुळा, कंटाळलात का? नाही नाही, कंटाळा नाही आलेला. यांना भूक लागली असेल ना, जेवायला घेऊन जाते. अहो थांबा, डिंपल जाईल. नाही नको, उगाचच तिला कशाला त्रास. मी आहे ना, तिला एन्जॉय करू दे. मी जाईन घेऊन त्यांना. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ, डिंपल आपली खूप हुशार आहे. डिंपल नका टेन्शन घेऊ, डिंपल आहे. तुम्ही हा क्षण जगा. क्या हुआ? अगं यांना भूक लागली आहे. नाही, उगाचच तिला कशाला त्रास. मी जाते. नाही ठीक आहे मंजू दीदी, तुम्ही करा एन्जॉय, मी जाते. नाही नको, तुला उगाचच कशाला त्रास. मी जाईन यांना घेऊन. आणि यांना गोळ्याही द्यायच्यात ना. अगं त्रास कसला त्यात, मला बी पाणी प्यायचं आहे. मी येते जाऊन लगेच. जेवण खूप छान आहे, तू सुद्धा जेवून घे ना. नाही, मी जेवल त्यांच्या संग. तुम्हाला गोळ्या घ्यायच्यात ना, त्यामुळे तुम्ही जेवून घ्या. आणि तुम्हाला काय पाहिजे असेल ना, तर मला सांगा. हो, थोडं पाणी. हा देते. हे घ्या. डिंपल, डॉक्टर नेमके कसे आहेत ग? मंजू दीदीच्या नवऱ्याला डॉक्टरांची शंका आली का काय? का काय झालं? म्हणजे असं काय विचारताय? नाही, सहजच. म्हणजे आम्ही जेव्हा या गावात आलो तेव्हा डॉक्टरचं आणि मंजूचं अजिबात पटत नव्हतं. पण आता बघ ना, केवढी घट्ट मैत्री झाली त्यांच्यामध्ये. हा चमत्कार कसा काय झाला? डॉक्टरांमुळं. तो कसा? म्हणजे तुम्हाला माहितच आहे ना, डॉक्टर किती चांगले आहेत. पण मंजू दीदीला डॉक्टरांबद्दल गैरसमज झाला होता. पण डॉक्टर त्यावरनं कधीच तिच्यावर चिडले नाही, तिला काय बोलले नाहीत. ह्या जगात कोणाचा फायदा होणार असेल ना, तरच लोक एकमेकांशी नीट वागतात. पण आपले डॉक्टर तसं नाही, ते लय चांगले आहेत बघा. हो ना, बघ ना, ते आता किती करतात आमच्यासाठी. मंजूला इतका आनंदी मी कधीच बघितलं नव्हतं. डॉक्टरांचा खरा चेहरा तरी कुठं बघितलाय तुम्ही? तो कळेल तुम्हाला लवकरच. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरते. बेचैन स्वप्नांची पाखरे हरून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला.
सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. मला खूप कौतुक वाटतं तुमचं. किती सोसलंय तुम्ही, किती अडचणींना सामोरं गेलाय, तरीही तुम्ही तुमच्यातला इनोसन्स खूप जपून ठेवलाय. हे प्रत्येकाला जमतच असं नाही, तो असाच जपून ठेवा. डॉक्टर, तुम्ही ना एक नंबरचे खोटारडे आहात. नाही, मगाशी तुम्ही म्हटलं होतात की तुम्हाला बिलकुल डान्स करता येत नाही. खरंच तुम्ही खूप छान नाचता. ते नाचताना सोबत नसणारा पार्टनर जर का छान असेल तर पावलं आपोआप थिरकतात. डॉक्टर, तुम्हाला इथं मला एन्जॉयच करू द्यायचं नव्हतं, त्या मंजू दीदीच्या नवऱ्याची सेवाच करायला ठेवायचं होतं, तर मला इथं कशाला आणलं? मी तुला चल म्हणाल नव्हतो, तुझी तू मागे लागून आलीस. मी आल्यामुळे फायदा तर तुमचाच झालाय ना. तुम्हाला इथं सेवा करणारा माणूस तर भेटलाय. डिंपल, आता तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगावी लागेल का? मी हे का करतोय, कशासाठी करतोय? मला का माहित तुम्ही का करताय, कशासाठी करताय? तुम्ही काय मला सांगता का? ते काय बी नाही, मला आता माहिती पाहिजे. तुमच्या मनात नक्की काय चाललंय मला सांगा. का चाललंय म्हणजे? मंजुळाला खुश करणं हाच एकमेव या ट्रिपचा प्लॅन आहे. डॉक्टर, ही समाजसेवा तुम्हाला करायची ना तर करत बसा. तिच्या नवऱ्याची सेवा करायला का सांगताय मला? डिंपल, हे बघ, तुला तुझ्या कष्टाचं फळ मिळणार. हवं तर तुला बक्षीस म्हणून याच्यापेक्षा मोठी ट्रिप अरेंज करतो. अयो, खरंच? बरं, ते सगळं जाऊ द्या. मला एक सांगा, तुम्ही हे सगळं मंजू दीदीला खुश करण्यासाठी करताय का तिचा फायदा घेण्यासाठी, का तिचे पैसे मिळवण्यासाठी करताय सगळं? डॉक्टर, तुम्ही गेलात तरी चालेल. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. तुमचे उपकार कुठल्या शब्दात मानू हेच कळत नाही मला. तुम्ही उपकाराची भाषा बोलून मला लाजवता बरं का? नाही डॉक्टर, खरंच तुमचे खूप उपकार झालेत आमच्यावर. मंजूला मी इतका आनंदी कधीच बघितलं नाहीये. खरं तर तिच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे तो आणण्याची जबाबदारी माझी आहे, पण ती तुम्ही पार पाडलीत. खरंच तुम्ही ग्रेट आहात डॉक्टर. आता मला कळतंय लोक तुम्हाला देव माणूस का म्हणतात ते. खरं सांगू, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं, अजूनही करत आहात, त्या बदल्यात मला काहीच करता येत नाही हो. हे अशा परिस्थितीमुळे काहीच करू शकत नाहीये मी. पण तुमच्या याच परिस्थितीमुळे मी मात्र बरंच काही करू शकलो. अहो, माझं असं आपलं म्हणावं असं या जगात कोणीच नाहीये, म्हणून मी इतरांच्या आनंदात माझा आनंद शोधत असतो. तुमचा हाच स्वभाव खूप भावतो मला. अजून एक बोलायचं होतं. बोला. मला माहित नाही मी किती काळ जगेन. पुढे माझं काही बरं वाईट झालंच तर माझ्या माघारी मंजूची अशीच काळजी घ्याल ना? अहो, कशाला मरणाच्या गोष्टी करताय? तुम्हाला काही होणार नाही. आपण सगळे मिळून त्यांची काळजी घेऊ. आणि खूप रात्र झाली, चला मी तुम्हाला सोडतो.
इन्स्पेक्टर साहेब बोला. हा डॉक्टर, कुठे आहे तुम्ही? मी आत्ता महाबळेश्वर. हा, परत कधी येत आहे गावात? येतं उद्या. का हो, काय झालं? सुरेश बापूंवर जनावरांनी हल्ला केला नसून त्यांचा खून झालाय. त्यांच्या हत्येसाठी वापरले टिकाव आम्हाला मिळाले. आम्हाला तुमची चौकशी करायची आहे आणि तुमचे फिंगरप्रिंट्स पण हवेत. मी गावात आल्यावर भेटतो तुम्हाला. ठीक आहे.